नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना पुन्हा एकदा पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिक या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. शरद पवार यांची प्रकृती मागच्या आठवड्यामध्ये बिघडली होती, तेव्हा त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. परंतु 4-5 दिवसांनी त्यांना रुग्णालयातनं डिस्चार्ज देण्यात आला होता. आज शरद पवार यांना पुन्हा त्रास होऊ लागलाय, त्यामुळे त्यांना पुन्हा पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिक या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. शरद पवारांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी एक्सवरती पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. त्या असं म्हणाल्या की आम्ही बाबांना पुन्हा एकदा रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करतोय. त्यांच्या काही तपासण्या करण्यात येणार आहेत. त्यानंतर त्यांना थोडा अशक्तपणा जाणवतोय आणि शरीरातील पाण्याची पातळी खूप कमी झाली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करावं लागलं, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी पोस्ट केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांना काहीसा अशक्तपणा जाणवतोय. त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी प्रचंड कमी झाल्यानं त्यांना अशक्तपणा जाणवत असल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे रुबी हॉलमध्ये त्यांना सलाईन लावलं जात आहे, अशी माहिती आहे. अशक्तपणा वगळता शरद पवार यांची प्रकृती स्थिर आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर शरद पवार हे अनेक दिवस बारामतीमध्ये होते. त्यांनी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्या भेटीगाठी घेऊन पवार कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न केला आणि याच दरम्यान अचानक त्यांची प्रकृती बिघडली आहे. मागच्या आठवड्यामध्ये शरद पवार यांच्या छातीमध्ये कफ झाल्यामुळे पवारांना बारामतीवरनं पुण्यात आणण्यात आलं. शरद पवार बारामती येथील त्यांच्या गोविंद बाग या निवासस्थानी होते. तेव्हा शरद पवारांना अचानक खोकला आणि कफाचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर डॉक्टरांचं एक भरारी पथक घरी येऊन तपासणी करून गेलं. त्यानंतर त्यांना तातडीनं पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर ते 4-5 दिवस तिथेच होते. 5 दिवसांच्या उपचारानंतर त्यांची प्रकृती थोडी सुधारली. आता त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. त्यांच्या काही चाचण्या केल्या जातील आणि त्यांना रुग्णालयामध्ये ठेवलं जाईल. डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवरती लक्ष ठेवून आहेत, असं त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी सांगितलेलं आहे. तर मग मित्रांनो, शरद पवारांना काही होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही पदाधिकारी आहेत आणि जे काही पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते मात्र चिंतेमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय. तर मग पाहूयात पुढे काय होतं ते. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.